अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी कधी आयुष्याच्या वाटेवर माणूस इतका थकतो, इतका तुटतो की तो देवाकडे पाहून एकच प्रश्न विचारतो, आणि तो म्हणजे, देवा, कुठे चुकलं रे माझं? जेव्हा आपल्या मनापासून केलेल्या चांगुलपणाचं उत्तर दुःखात मिळतं, जेव्हा आपलीच माणसं आपल्याला सोडून जातात, जेव्हा नशीब सतत परीक्षा घेत राहतं, तेव्हा हा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतो. पण लक्षात ठेवा, देव कधीच चांगल्या माणसाला संपवत नाही, तो त्याला मजबूत बनवत असतो. सोनं जसं आगीत तापल्याशिवाय चमकत नाही, तसंच माणूसही दुःखाच्या प्रसंगातून गेल्याशिवाय मोठा होत नसतो. आज तुझ्यावर संकट आहे म्हणून उद्या तुझ्यात ताकद निर्माण होणार आहे. आज तू एकटा आहेस म्हणून उद्या तुला स्वतःची किंमत कळणार आहे. कधी कधी देव आपल्याकडून काही गोष्टी हिरावून घेतो, कारण त्याला आपल्याला त्याहून मोठं काही द्यायचं असतं. तू रड, मन मोकळं कर, पण हार मानू नकोस, कारण आयुष्यातली सर्वात काळी रात्र ही सूर्योदयाच्या आधीच येत असते. तुझे दुःख व्यर्थ नाही, तुझे अश्रू व्यर्थ नाहीत, तुझी प्रार्थना व्यर्थ नाही. देव शांत आहे म्हणजे तो दूर गेला नाही, तो तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत आहे. एक दिवस येईल, आज जे लोक तुला कमी समजतात तेच लोक तुझ्या यशाकडे पाहून थक्क होतील. म्हणून स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस, कारण तुटलेला माणूसच आयुष्यात सर्वात जास्त मजबूत बनतो. देवा, कुठे चुकलं रे माझं, हा प्रश्न विचारणारा माणूस वाईट नसतो मित्रांनो. तो फक्त आयुष्याच्या लढाईत थोडासा थकलेला असतो. कधी कधी मन ओरडतं, देवा, मला इतका संघर्ष का? इतरांचं आयुष्य इतकं सोपं दिसतं आणि माझ्याच वाट्याला इतक्या परीक्षा का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांच्यात मोठं होण्याची ताकद असते, परीक्षाही त्याच्याच आयुष्यात मोठ्या येत असतात. सामान्य दगड रस्त्यावर पडून राहतो, पण देवाची मूर्ती बनणारा दगड मात्र हजारो घाव सहन करत असतो. आज तुझ्यावर संकट आहे, कारण उद्या तुला मजबूत बनायचं आहे. आज तू हरलास असं वाटतंय, पण खरं तर आयुष्य तुला घडवत आहे. संघर्ष हा शिक्षा नसतो, तर तो यशाची तयारी असते. झाड जितकं वादळ सहन करतं, तितकंच ते मजबूत होत जात असतं. तसंच माणूसही दुःखातूनच खरा घडत असतो. लोक तुझ्या हसण्याकडे पाहतील, पण त्या हसण्यामागे किती वेदना आहेत हे फक्त तुला आणि देवाला माहिती असतं. म्हणून थकला असशील तर थोडा वेळ थांब, पण हार मानू नकोस, कारण आजचा संघर्षच उद्याच्या यशाची सर्वात मोठी गोष्ट बनणार आहे. एक दिवस येईल, तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनीच मला खरा माणूस बनवलंय. मित्रांनो, संघर्षाशिवाय चमक नाही आणि दुःखाशिवाय माणूस मजबूत होत नाही. देव उशीर करत असतो, पण योग्य वेळी आयुष्य बदलून टाकत असतो. जे तुटतात तेच पुन्हा नव्याने उभं राहायला शिकतात. आजचा त्रास उद्याची ताकद बनतो. लढणारा माणूस कधीच हरत नाही, तो फक्त आणि फक्त शिकत असतो. मित्रांनो, एका गावात एक कुंभार राहत होता. तो साध्या मातीला हातात घ्यायचा, तिला पाण्यात भिजवायचा, तुडवायचा आणि चाकावर फिरवायचा, आणि नंतर तिला आगीत भाजायचा. त्या मातीला कदाचित वाटत असेल, माझ्यावर एवढा त्रास का? पण त्या मातीला हे माहीत नव्हतं की हा त्रास तिला सुंदर आकार देण्यासाठी होता. माणसाचं आयुष्यही अगदी तसंच असतं. देव जेव्हा आपल्याला मोठं बनवायचं ठरवतो, तेव्हा तो आपल्याला संघर्षाच्या चाकावर फिरवतो, दुःखाच्या आगीत भासतो, अपमान, वेदना, एकटेपणा सगळं दाखवून देतो. कारण कच्ची माती कधीच मजबूत होत नाही. आज तू संकटात आहे, लोक तुला कमी लेखत आहे, तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण लक्षात ठेव, देव तुला तोडत नाहीये, तो तुला घडवत आहे. कुंभाराच्या हातातली माती जशी सुंदर मडकी बनते, तसंच संघर्षातून गेलेलं आयुष्य एक दिवस इतरांसाठी प्रेरणा बनतं. आणि म्हणूनच
परिस्थितीवर रडू नकोस, कारण देवाला माहीत आहे तुला कोणता आकार द्यायचा आहे. मित्रांनो, माती जेव्हा आग सहन करते तेव्हाच ती सुंदर रूप धारण करत असते. दुःख हे संपवण्यासाठी नसतं, ते घडवण्यासाठी असतं. देव ज्या माणसावर प्रेम करतो त्यालाच आयुष्याची खरी परीक्षा देत असतो. संघर्षाशिवाय माणूस मजबूत होत नाही. आज तू मातीसारखा तुडवला जात आहे, उद्या लोक तुलाच पुजतील. आज तू जे दुःख सहन करत आहे, जे अश्रू गुपचूप पुसत आहे, ज्या वेदना मनात लपून जगत आहे, त्याच वेदना एक दिवस तुझी सर्वात मोठी ताकद बनतील. कारण आयुष्य माणसाला 2 गोष्टी शिकवत असतं. एक तर तुटून जायचं किंवा तुटूनही पुन्हा उभं राहायचं. आणि जो माणूस दुःखातून उठायला शिकतो त्याला जगात कुणीही हरवू शकत नाही. लक्षात ठेवा, सुख माणसाला आराम देतं, मात्र दुःख माणसाला मजबूत बनवत असतं. ज्याने आयुष्यात अपमान सहन केला आहे, ज्याने जवळची माणसं गमावली आहे, ज्याने रात्रभर रडूनही सकाळी हसण्याचा प्रयत्न केला आहे, तो माणूस आतून खूप ताकदवान बनलेला असतो. आज तुम्हाला वाटत असेल माझ्यासोबतच असं का होतं, पण कदाचित देव तुम्हाला सामान्य नाही तर खूप मोठं बनवण्याची तयारी करत आहे. कारण वादळ फक्त मजबूत झाडांचीच परीक्षा घेतं. एक दिवस येईल जे लोक तुमच्या दुःखावर असले होते तेच लोक तुमच्या यशाचं उदाहरण देतील. आज जे अश्रू आहेत उद्या तेच तुमच्या जिद्दीची ओळख बनतील. आणि म्हणून परिस्थिती कितीही कठीण असो, स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण दुःख माणसाला संपवत नाही, ते त्याला इतकं मजबूत बनवतं की एक दिवस तो स्वतःच इतरांसाठी प्रेरणा बनतो. मित्रांनो, जखमा दिसत नसल्या तरी त्या माणसाला खूप मजबूत बनवतात. रडून झाल्यावरच माणूस खऱ्या अर्थाने लढायला शिकत असतो. आजचा संघर्ष उद्याच्या यशाची पायरी असते. दुःख हे कमकुवतपणाचं नाही तर नव्या ताकदीचं सुरुवात असते. जे सहन करतात तेच एक दिवस इतिहास घडवत असतात.